जय शिवराय मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची टेस्ट बघणार आहोत. यामध्ये टोटल 25 प्रश्न असतील आणि हे मुंबई पोलीस भरतीला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधातू 40 सेल्सिअसमध्ये द्रव्य आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कोणता अधातू 40 सेल्सिअसमध्ये द्रव्य आहे? याचं उत्तर होईल ब्रोमीन. ब्रोमीन हा अधातू 40 सेल्सिअसमध्ये द्रव्य आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, ज्या हिरव्या वनस्पती स्वतः अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. ज्या हिरव्या वनस्पती स्वतः अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कशाला एक समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत? ऑप्शन आहेत हायड्रोजन, क्लोरीन, ड्यूटेरियम, फ्लोरीन. एक समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे ड्यूटेरियमला आहेत. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते तंतू फुलाच्या झेंडूपासून मिळतात? सुतळी, कापूस, जवस, रेशीम. कोणते तंतू फुलाच्या झेंडूपासून मिळतात? तर कापूस. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पाचवा प्रश्न, भारतातील हिमालयाचे उंच शिखर कोणते? भारतातील हिमालयाचे उंच शिखर कोणते आहे? तर K2. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा याची उंची किती आहे. उंची माहीत असावी, प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर. सहावा प्रश्न, भारतीय संविधानाने एका प्रबळ डॅश डॅशची निर्मिती केली आहे. ऑप्शन आहेत राज्य क्षेत्राची, संघ राज्याची, कार्यकारी मंडळाची, कायदे मंडळाची. भारतीय संविधानाने एका प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. सातवा प्रश्न, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? PYQ प्रश्न आहे मित्रांनो. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे संसद. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. आठवा प्रश्न, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? तर आर्य समाज. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल.
9वा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 10वा, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? IMP करून घ्या. पोलीस भरती देत असाल तर हा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक असतो. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 11वा, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? ऑप्शन आहेत कृष्णा खोरे, गोसीखुर्द, मांजरा, हरिश्चंद्रगड. तर विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे गोसीखुर्द. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. प्रश्न 12वा, बिहार राज्याची राजधानी कोणती? मित्रांनो, तुम्हाला सर्व राज्यांची राजधानी माहीत असावी. यावर एक प्रश्न विचारला जातो. बिहारची राजधानी कोणती आहे? तर पटना. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 13वा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे? ऑप्शन वाचून घ्या आणि नीट प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणत्या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे? वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक या या 3 राष्ट्रभक्तांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न, घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली? भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 15वा प्रश्न, नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड. नक्षलवादाचा उगम हा कोणत्या राज्यातून झाला? तर पश्चिम बंगालमधून. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 16वा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्यांची तरतूद करण्यात आली आहे? मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचे कलम माहीत असावे. राष्ट्रपती
संसद, लोकसभा, राज्यसभा आणि उपराष्ट्रपती यांचे कलम तुम्हाला माहीत असावेच. यावर प्रश्न विचारला जातो. राज्याच्या महाधिवक्त्यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर 165. कलम 165 ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 17वा प्रश्न. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत? नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहे? तर बिहारमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 18वा प्रश्न. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्राकृती कोणाची आहे? IMP आहे. मोनालिसा ही चित्राकृती कोणाची आहे? तर लिओनार्दो द विंची. लक्षात ठेवा, मोनालिसा ही चित्राकृती लिओनार्दो द विंची यांची आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? तर सामवेदमध्ये. लक्षात ठेवा, सामवेदमध्ये संगीताचा उल्लेख आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर 21 जून. 21 जून. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 21वा प्रश्न. ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो? महत्त्वाचा पुरस्कार आहे हा ऑस्कर पुरस्कार. हा सिनेमा या क्षेत्रात दिला जातो. ऑप्शन 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 22वा प्रश्न. UAEची राजधानी कोणती आहे? UAEची राजधानी कोणती आहे? तर अबुधाबी. UAEची राजधानी आहे अबुधाबी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 23वा प्रश्न. भारतात जीवमंडळाचे एकूण किती राखीव साठे आहेत? जीवमंडळाचे एकूण किती राखीव साठे आहेत? तर 18 राखीव साठे आहेत. किती? 18. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. 24वा प्रश्न. कोकण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. कोकण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी मुंबई येथील बेलापूर येथे कोकण रेल्वेचे मुख्यालय आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. शेवटचा प्रश्न. भारतीय लष्करातील चिमूक हे काय आहे? भारतीय लष्करातील चिमूक हे काय आहे? तर हेलिकॉप्टर. लक्षात ठेवा,
चिमूक हे हेलिकॉप्टर आहे भारतीय लष्करातील. ऑप्शन 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपले टोटल 25 महत्त्वाचे प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.